दुसरा दौरा रत्नागिरी कोल्हापूर. श्री स्वामींचे एक गुरुबंधू श्री अनंतस्वामी पेंढारकर म्हणून होते. काही वर्षापूर्वी फिरत फिरत ते या जिल्ह्यात आले. रत्नागिरीजवळ शिरगाव या गावी जाण्याच्या रस्त्यावर असलेल्या एका खाजगी विठ्ठल मंदिरात ते राहिले. नित्य उपासना आणि आपलं आह्निक यातच ते रममाण असत. सुरुवातीला कोणाशी काही बोलतही नसत, पण पुढे आर्त दुःखी यांचं दुःख निवारण करू लागल्याने हळूहळू प्रसिद्धीला येऊ लागले. पुढे त्या देवळाचे मालक आणि त्यांच्यात काही मतभेद झाल्याने ते भाटीमिर्या इथे येऊन राहिले. त्या ठिकाणी त्यांचा चांगलाच प्रभाव होता. तेथील एका ग्रामस्थाने त्यांना जागा देऊन भगवान दत्तात्रेयांचं मंदिर बांधलं. तिथेच ते मठ स्थापन करून राहिले. या नव्या दत्त मंदिरात दत्त जयंतीला आलंच पाहिजे म्हणून त्यांनी श्री स्वामींकडे हट्ट धरला. कारण गेले काही दिवस पांगरे सोडून बाहेर जाणं श्रींनी बंद केलं होतं. अशावेळी आलेल्या या निमंत्रणाला महत्त्व होतं. शिवाय अनंतस्वामी श्री स्वामींकडे उत्सवाला आलेले होते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या देखील श्री स्वामींना निमंत्रण स्वीकारावं लागलं आणि श्री स्वामी रत्नागिरीला यायचं असं ठरलं. श्री स्वामी येणार असं समजल्यावर सर्वांनाच आनंद झाला. ठरल्याप्रमाणे दत्तजयंतीचे आधी 1-2 दिवस ते परटवणे येथे श्री नाटेकर यांच्याकडे उतरले. दर्शनार्थी आणि भेटीला येणाऱ्यांची एकच गर्दी उसळली होती. ठरल्याप्रमाणे दत्तजयंतीच्या दिवशी श्री स्वामी श्री पेंढारकर स्वामींचे मठातील दत्त मंदिरात गेले. दत्तजयंतीच्या निमित्ताने तिथे तर जनसागरच लोटला होता. त्यामुळे त्या दिवसाच्या पुढचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले. बऱ्याच लोकांचा हिरमोड झाला. श्रींनी काही जणांना आपल्या पादुका देऊन याच न्या आणि कार्यक्रम उरकून घ्या म्हणून सुचवलं. इलाज नव्हता. दुसऱ्या दिवशी कोल्हापूर इथे जाण्यासाठी निघायचं होतं. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी निघालोही. पण कालच्या कार्यक्रमातील राहिलेले आणि वाटेवर असलेले अशा 1-2घांकडे 5-5 मिनटं जायचं असं श्री स्वामींनी सांगितलं. त्यापैकी एक होते श्री शंकरराव जोशी. शिवाजीनगर भागात बिऱ्हाडाने राहणारे एक नोकरी पेशाचे गृहस्थ, पण या आध्यात्मिक मार्गाने काही यशस्वी वाटचाल करून प्रत्ययकारी ज्ञान मिळवलेले असे. त्यांनी इतकी माणसं येणार म्हणून शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून काही आवश्यक वस्तू आणल्या होत्या. त्यांनी श्रींची पाद्यपूजा करायची ठरवलं होतं. त्यासाठी काही पाट आणले होते. श्री त्यांचे दारी येताच त्यांनी एका पाटावर उभं करून जोडीने दूध पाण्याने पाय धुवून पंचारती ओवाळून आत घेतलं. श्री प्रथम आपल्या स्थानी बसण्यापूर्वी त्यांचे देवस्थानी गेले, दर्शन घेतलं. नंतर स्थानापन्न झाल्यावर सर्व पूजाविधी समंत्रक झाला. नंतर श्री एका पाटावर उभे राहिले. आरती झाली. मंत्रपुष्प श्रीचरणी वाहिलं. नंतर अल्पोपहार, पेयपान वगैरे झालं. आम्ही निघालो. श्री स्वामींनी जाताना श्री शंकरराव जोशी यांना सांगितलं, मी आत्ता ज्या पाटावर उभा राहिलो होतो तो पाट तसाच बाजूला ठेवा, धुवून पुसून टाकू नका. त्यावेळी सूचनेचा अर्थ कोणाच्याच लक्षात आला नाही, पण श्री जोशी यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे केलं. नंतर श्री जोशींच्या लक्षात आलं की त्या पाटावर श्रींच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत. त्याच पादुका प्रसाद समजून त्यांनी तो पाट निराळा ठेवला. अद्यापही त्यांच्याकडे तो आहे. आता श्री जोशी यांचं स्वतःचं घर झालं आहे. देवस्थानही प्रशस्त आहे. त्याच देवस्थानात तो पाट अद्यापही त्या पाऊलखुणांसह आहे. अशाच तऱ्हेने पावले उमटलेला पाट फक्त आणखी एकाच गृहस्थाकडे आहे, श्री बंडोपंत जोशी रत्नागिरी यांच्याकडे. पाटावर उमटलेल्या पादुकांचा प्रसाद या दोघांनाच झाला. श्री जोशी यांच्याकडून निघालो ते मलकापूरला आलो. या ठिकाणी आधीपासूनच लोक वाट पाहत होते. या ठिकाणी 4-6 जागी पाद्यपूजा झाल्या. मोठ्या व्यापाऱ्यांच्या घरी पेढीवर गेलो. त्याचप्रमाणे एका खोलीच्या बिऱ्हाडात राहणाऱ्या भक्ताचे घरीसुद्धा गेलो. सर्वत्र आनंदाचं उधाण होतं. सर्व गावच ढवळून निघाल्यासारखा झाला होता. तिथून पुढे कोल्हापूरला गेलो. इथे श्री ठाकूर यांच्याकडे मुक्काम होता. दर्शनार्थींची रीघ होती. प्रथम श्री अंबाबाई महालक्ष्मी यांचं दर्शन झालं. त्यानंतर कुंभार गल्लीत श्री कृष्ण सरस्वतींचं स्थानी दर्शन घेतलं. प्रत्येक ठिकाणी त्या त्या विभूतीने केलेली आणि त्यांची स्तोत्र, चरित्र आणि उपासना पद्धती
काही छापील वाङ्मय मिळाल्यास स्वामी ते घेत. याही ठिकाणी नेहमीच्या प्रथा बाजूला ठेवून श्रींना दर्शन घेण्यास सांगितलं. आपोआप प्रसादपुष्प मिळालं. नंतर एकविरा देवीच्या स्थानी गेलो. तेथील पुजारी श्री जोशी पांगरे इथे येणाऱ्यांपैकी होते. त्यामुळे तिथे मोठीच धमाल झाली. बँड, चौघडा, सनई वगैरे वाद्यांच्या गजरात स्वागत झालं. हजारो लोक दर्शनासाठी प्राकारात घातलेल्या मंडपामध्ये आधीच दाटीवाटीने खोळंबून बसलेले होते. या ठिकाणी सुमारे 3 तासांपेक्षा अधिक वेळ गेला. तरीसुद्धा सर्व दर्शनार्थींना दर्शन झालं नाही. तिथून भगवान श्री दत्तप्रभूंचे भिक्षालिंग स्थानी गेलो. प्रत्येक ठिकाणी काही ना काही वैशिष्ट्य जाणवावं अशी प्रचिती येत होती. बिनखांबी गणपती मंदिरात दर्शन घेऊन कोल्हापूर निवासी जे भक्त होते व ज्यांच्याकडे जायला हवं होतं अशा सर्वांकडे जाऊन आलो. अशा एखाद्या सत्पुरुषाबरोबर दौऱ्यावर जायला मिळणं आणि सतत त्याच्या सहवासात राहायला मिळणं खरोखरच भाग्याचं आहे. समाज वरकरणी आणि सतत शांत तृप्त दिसत असला तरी वैयक्तिकरित्या प्रत्येकाच्या अंतःकरणात डाचत असलेलं शल्य अशावेळी अनावृत्त होतं. प्रत्येकाची काही ना काही विवंचना, त्रास, संकट, हालअपेष्टा, भोग यांचं स्पष्ट चित्र दिसू लागतं. काही हकीकती इतक्या हृदयद्रावक असतात की ऐकताना मन हेलावून जातं. वाटतं की अशी वाईट स्थिती शत्रूची देखील कधी होऊ नये. अशा सर्व आर्त, जिज्ञासू, दुःखी लोकांना दिलासा देऊन त्यांचा त्रास कमी करून त्यांना सत्प्रवृत्त करणं, त्यांचं परिवर्तन टिकवून त्यांना शाश्वत सुखाची गोडी कळेल असं करणं म्हणजे तारेवरची कसरत. त्यांचा कस लागतो आणि खरोखर मोठा कोणी असेल तर त्याच्या अमर्याद कर्तृत्वाचा प्रत्यय येऊन जातो. यानंतर श्री ज्योतिबाचे दर्शनासाठी रत्नागिरी डोंगरावर गेलो. याही ठिकाणी विशेषत्वाची खूण प्रसाद मिळाला. जाता येता गाडीत श्री स्वामी त्या परिसराशी संबंधित निरनिराळ्या साधुसंत सत्पुरुषांच्या आणि पौराणिक कथा सांगत होते. त्यामुळे प्रवास नकळत सुखाचा झाला. काळाचं भानच नव्हतं. सहसा बघायला, अनुभवायला न मिळणाऱ्या अनेक गोष्टी जवळून पाहता आल्या. अशा सत्पुरुषांबरोबर यात्रा करण्यात एक आगळाच आनंद होता. वाटत होतं असंच सारखं पुढे पुढे जात राहावं. पण परतीचा दिवस आला. आम्ही परतलो. नंतर प्रयत्न करून देखील असा योग पुन्हा आला नाही.